नमस्कार. आज आपण आयुर्वेदाच्या खजिन्यातून एक खूप खास गोष्ट जाणून घेणार आहोत, अभ्यंग. आता अभ्यंग म्हणजे फक्त मालिश नाही, तर स्वतःची काळजी घेण्याची एक खूप खोलवर रुजलेली पद्धत आहे. चला तर मग या अद्भुत प्रथेबद्दल सगळं काही जाणून घेऊया. वाह, किती सुंदर कल्पना ही, नाही का? म्हणजे बघा, स्नेह या एकाच शब्दात तेल आणि प्रेम दोन्ही गोष्टी एकत्र येतात. म्हणूनच तर अभ्यंग म्हणजे फक्त शरीराला तेल लावणं नाही, तर ते स्वतःवर प्रेम करण्याची एक पद्धत आहे. आपल्या शरीराला आणि आत्म्याला पोषण देण्याची एक सुंदर कृती आहे. मग अभ्यंग म्हणजे नेमकं काय? तर बघा, अभि म्हणजे च्या दिशेने आणि अंग म्हणजे अवयव. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये तेल जिरवण्याची ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. आणि हो, आयुर्वेदात याला दिनचर्येचा म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग मानला गेला आहे. तुम्हाला माहितीये, या प्रथेची मुळं खूप खोलवर आहेत. महान आयुर्वेदिक ऋषी वाग्भट यांनी त्यांच्या अष्टांग हृदयम या प्रसिद्ध ग्रंथात याबद्दल खूप सविस्तरपणे सांगितलं आहे. चला पाहूया ते नेमकं काय म्हणतात. हा आहे तो मूळ श्लोक. अभ्यंगमाचरे नित्यम स जराश्रम वाता. म्हणजे अभ्यंग रोज करायला हवा. यामुळे वार्धक्य म्हणजे म्हातारपण, थकवा आणि वातदोष आपल्यापासून दूर राहतात. आणि पुढची ओळ, दृष्टीप्रसाद पुष्ट्यायुः स्वप्नसोत्वक त्वदार्घ्यकृत. याचा अर्थ आहे की दृष्टी सुधारते, शरीराला पोषण मिळतं, आयुष्य वाढतं, शांत झोप लागते आणि त्वचा सुंदर होऊन शरीर मजबूत बनतं. आता हेच आपण अजून सोप्या भाषेत समजून घेऊया. जराहर म्हणजे जे म्हातारपणाला दूर ठेवतं. श्रमहर म्हणजे जे आपला थकवा दूर करतं. वातहर म्हणजे जे वातदोषाला शांत करतं, ज्यामुळे आपल्या नर्वस सिस्टीमला आराम मिळतो. आणि स्वप्न म्हणजे जे आपल्याला शांत, गाढ झोप मिळवून देतं. चला, आता या प्राचीन ज्ञानाला थोड्या आधुनिक दृष्टिकोनातून पाहूया आणि अभ्यंगाचे आपल्या शरीरावर होणारे 9 मुख्य फायदे एक एक करून समजून घेऊ. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे अभ्यंगामुळे आपली एजिंग प्रोसेस स्लो होते. हे आपल्या शरीरातल्या 7ही धातूंना म्हणजे टिश्यूजला पोषण देतं. आणि याचा परिणाम काय होतो? तर त्वचेची लवचिकता टिकून राहते, शरीर मजबूत बनतं आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणं कमी होतात. दुसरा फायदा आहे शांत झोपेचा. अभ्यंगामुळे आपलं मन आणि मज्जासंस्था दोन्ही शांत होतात. ज्यांना रात्री झोप लागत नाही म्हणजे निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम उपाय आहे. तणाव कमी होऊन नैसर्गिकरित्या चांगली झोप लागण्यास खूप मदत होते. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे अभ्यंग आपली नर्वस सिस्टीम शांत करतं. आपल्या मज्जासंस्थेचं कार्य हे वातदोषावर अवलंबून असतं आणि अभ्यंग हा वातदोषाला शांत करण्यासाठी सर्वोत्तम उपचारांपैकी एक मानला जातो. रोज अभ्यंग केल्यामुळे चिंता, अस्वस्थता कमी होऊन नर्वस सिस्टीमला एक प्रकारची स्थिरता मिळते. तर हे आहेत ते 9 फायदे जे थेट ऋषी वाग्भट्टांनी सांगितले आहेत. अगदी बरोबर. म्हणजे बघा, एकाच वेळी वृद्धत्व लांबवणं, थकवा घालवणं आणि मज्जासंस्थेला शांत करणं. आणि इतकंच नाही, तर दृष्टी सुधारणं, शरीराला पोषण देणं, आयुष्य वाढवणं, चांगली झोप, त्वचा सुंदर करणं आणि शरीराला एक प्रकारची मजबूती देणं. म्हणजे एकाच गोष्टीतून कितीतरी फायदे मिळतायत. कमाल आहे. पुढे जाण्याआधी एक छोटासा प्रश्न. कधी तेल मालिशला आपल्या रोजच्या रुटीनचा भाग बनवण्याचा विचार केला आहे का? विचार करा. आणि आता आपण पाहूया की हे प्रत्यक्षात करायचं कसं. चला तर आता आपण या प्रक्रियेच्या प्रॅक्टिकल भागाकडे वळूया. म्हणजे घरी स्वतःचा अभ्यंग नेमका कसा करायचा हे सोप्या भाषेत समजून घेऊया. एक गोष्ट इथे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. अभ्यंग आणि आपण ज्याला सामान्यपणे मसाज म्हणतो त्यात एक मोठा फरक आहे. पारंपरिक मसाजचा मुख्य उद्देश स्नायूंना आराम देणं हा असतो. पण अभ्यंगाचा मुख्य उद्देश आहे तेल त्वचेवाटी शरीरात खोलवर जिरवणं. याला आज स्नेहन असंही म्हणतात. आणि ही प्रक्रिया वाटते तितकी अवघड नाहीये, उलट खूप सोपी आहे. सगळ्यात आधी काय करायचं तर तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं. मग डोक्यापासून सुरुवात करा, टाळूवर छान गोलाकार मसाज करा. हात आणि पायांवर सरळ लांब स्ट्रोक्स घ्या आणि सांध्यांवर गोलाकार मसाज करा. पोटावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मसाज करणं महत्त्वाचं आहे. आणि हो, डोकं, कान आणि पायांवर विशेष लक्ष द्यायचं. शेवटी तेल 15-20 मिनिटं शरीरात मुरू द्या आणि मग कोमट पाण्याने छान अंघोळ करा. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. जर रोज पूर्ण शरीराचा अभ्यंग करणं शक्य नसेल तरी किमान डोके, कान आणि पायांना तरी रोज तेल लावावं. का? कारण आयुर्वेदानुसार डोकं हे उलट्या झाडाच्या मुळासारखं आहे, कान हे वातदोषाचं मुख्य ठिकाण आहे आणि आपले पाय हे थेट नाड्यांद्वारे डोळ्यांशी जोडलेले आहेत. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तेल कोणतं वापरायचं? तर आयुर्वेदानुसार तेल हे आपल्या प्रकृतीनुसार
म्हणजेच आपल्या दोषानुसार निवडायला हवं. आयुर्वेदात 3 मुख्य ऊर्जा सांगितल्या आहेत: वात, पित्त आणि कफ. याच आपल्या शारीरिक आणि मानसिक कार्यांवर नियंत्रण ठेवतात. बरोबर. आणि प्रत्येकाची प्रकृती या तिन्ही दोषांच्या कमी अधिक मिश्रणातूनच तयार झालेली असते. तर मग सुरुवात वात प्रकृतीपासून करूया. यांच्यासाठी कोणतं तेल सगळ्यात चांगलं? ठीक आहे. तर बघा, वात प्रकृतीच्या लोकांची त्वचा कशी असते, थोडी कोरडी आणि थंड. त्यामुळे त्यांच्यासाठी तीळ किंवा बदामासारखं थोडं उष्ण आणि जड तेल खूप फायदेशीर ठरतं. ओके. आणि ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांच्यासाठी? पित्त प्रकृती म्हणजे त्वचा संवेदनशील आणि उष्ण असते. तर त्यांच्यासाठी नारळ किंवा सूर्यफुलासारखं थंड तेल उत्तम काम करतं. आणि राहिला कफ. कफ प्रकृतीच्या लोकांनी मग मोहरी किंवा जवसासारखं हलकं आणि जरा उत्तेजक तेल वापरावं, बरोबर ना? अगदी बरोबर, एकदम परफेक्ट. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, अभ्यंग म्हणजे फक्त एक शारीरिक क्रिया नाहीये, तर तो स्वतःवर प्रेम करण्याचा आणि स्वतःची काळजी घेण्याचा एक सुंदर विधी आहे. आचार्य चरक यांनी त्यांच्या चरक संहिता या महान ग्रंथात म्हटलं आहे की जो व्यक्ती रोज तेल मालिश करतो त्याचं शरीर अपघात आणि कठीण परिश्रमांनाही सहजपणे तोंड देऊ शकतं. यावरून या प्रथेचं सामर्थ्य आपल्या लक्षात येतं. चला, आजच्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया. अभ्यंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक कृती आहे. मज्जासंस्थेला शांत करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. डोकं, कान आणि पायांना प्राधान्य द्या. आपल्या प्रकृतीनुसार तेल निवडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज थोडा वेळ का होईना, पण नियमितपणे करणं हे कधीतरी खूप जास्त करण्यापेक्षा खूप चांगलं आहे. जाता जाता एक विचार: या धावपळीच्या जीवनात या प्राचीन विधीसाठी काढलेली केवळ 5 मिनिटं आपल्या दिवसात किती मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? आम्हाला आशा आहे की ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि आपण कोणता अभ्यंग तेल वापरण्याचा विचार करत आहात किंवा वापरत असाल तर आपला अनुभव काय आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्राचीन ज्ञानावर आधारित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वाग्भटाचे सूत्र, स्वस्थ जीवनाचा मूलमंत्र. धन्यवाद.